हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण निघालो आहोत नाशिकला आणि नाशिकला आज माझी टेस्ट आहे ज्याला ॲलर्जी प्रोफाईल टेस्ट म्हणतात किंवा स्किन प्रिक टेस्ट म्हणतात. तर ती टेस्ट करायला चाललो आहे आज आपण नाशिकला. हे बघा, आज तुम्ही पोहे बनवलेले आहे. पोहे बनवले मस्त, त्याच्यावर कांदा टमाटर टाकलाय, शेव टाकलेली आहे, थोडीशी उसळ टाकलेली आहे आणि खूप छान पोहे लागत आहे. मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवते. खूप छान झाले पोहे आणि तुम्ही पण असेच पोहे बनवून खात जा. ए बेला चावते का नाही ना? ओळखते ही मला ना. केस वाढले का हिचे? इकडे बघा ब्रुनो कसं भुकतोय. आपण आता कासलीवाल हॉस्पिटलला निघालो आहे, जे गंगापूर रोडला प्रसाद सर्कलला आहे. तो गाईज कासलीवाल हॉस्पिटलला आपण पोहोचलेलो आहोत. आहे बघू शकता, मी आता कासलीवाल हॉस्पिटलला आलेली आहे. तर भरपूर दिवसांनी मला म्हणजे ॲलर्जी प्रोफाईल टेस्ट करायची होती. त्यामध्ये टोटल तुम्हाला 200 ॲलर्जीज टेस्ट करता येतात आणि मी आता इथे आलेली आहे. तर माझ्यासोबत रुपेश सर पण आहे आणि अजून कापसे सर पण आहे. तर ते दोघंजण प्रोसेस करताय आणि यामध्ये सर्व डिटेक्ट्स होतं. फूड कुठलं आपण खातोय किंवा मग सी फूड, व्हेज नॉनव्हेज वगैरे सर्व फूडची ते डिटेक्ट होतं आणि थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला सर पण सांगतील. हॅलो सर, आम्ही इवेक्शा कंपनीकडून हे टेस्ट करतो. आमचं स्किन प्रिक टेस्टचं किट येतं, त्याच्यावरून आपण 200 ॲलर्जनची टेस्ट करतो. ह्याला स्किन प्रिक टेस्ट म्हणतात आणि ही टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की कशाची ॲलर्जी आहे. त्याच्यामध्ये व्हेज, नॉनव्हेज आणि सी फूड मिळून 129 प्रकारचे ॲलर्जनची टेस्ट करतो आणि धुळीचे डस्ट माइट्स, पोलन ग्रेन, फंगस, डॅन्ड्रफ, इन्सेक्ट बाईट्स आणि पेट्स ह्या सगळ्यांची टेस्ट केली जाते आणि मग त्याच्यावरून आपल्याला रिपोर्ट बनवता येतो आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर पेशंटला सजेस्ट करतात की त्यांना कशाची ॲलर्जी आहे आणि कुठलं त्यांना औषध घ्यावं लागेल. अशा प्रकारे ही ट्रीटमेंट, ही टेस्ट असते. थँक्यू सर. थँक्यू. आणि सर जे आहे त्यांना तुम्ही ऑन कॉल असतात, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही चेक करायला येऊ शकता. तसं मी दोन्ही सरांचा नंबर तुम्हाला मेन्शन करते आणि तुम्हाला कधी वाटलं की तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. 4mm इकडे नाही लागलं, काहीच नाही. बॉटल हां ठीक आहे. 3 नंतर 3 5 नंबर पण 3. हा 22 नंबर पण आहे 3. एकोणचाळीस आहे 4. नंतर 50 आहे 4+. काय नारियल. त्याच्यानंतर आहे 72. 3. इकडे रिसेप्शन. फायनली
आमची टेस्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहे. तर एवढं काही फक्त 1 आवर लागलं ना फक्त. हां, फक्त 1 तास लागला आम्हाला, जास्त काही वेळ लागला नाही, पण खूप लवकर झाली आहे. सो इकडे डॉक्टर आनंद होते, तर माझी अपॉइंटमेंट त्यांच्याकडे होती. त्यांनी मला जे काय ॲलर्जी वगैरे आहे किंवा कुठलं फूड खाल्ल्याने तुम्हाला काय त्रास होतो त्यांनी सांगून दिलं त्याच्यामध्ये. आणि 200मध्ये जवळजवळ म्हणजे ॲलर्जी समजते त्याच्यामध्ये आपल्याला. केस दुखते ना. अरे हां, बरोबर. मी मॉर्निंगला जी तुम्हाला टेस्ट दाखवली, जी आपण टेस्ट केली, तर त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की 24 आवर्स तुम्ही तुमच्या हाताला असं लोशन वगैरे किंवा मग काय कोकोनट असं लावू नका, कोकोनट ऑइल वगैरे काय लावू नका. फक्त तुम्ही नॉर्मल पाण्याने जे आहे ते वॉश करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी मग तुम्ही रेग्युलर जे आहे सोप वगैरे तुम्ही ते यूज करा. आणि ही जी टेस्ट आहे ती इंडियामध्ये आपली 10 वर्षापासून आहे. त्याच्या आधी फॉरेनला जास्त होतं, म्हणजे फॉरेनकडे जास्त चालतात ह्या, पण आपल्या इंडियामध्ये खूप 10 वर्षापासून आलेली. त्याच्यामध्ये इगतपुरीमध्ये ही टेस्ट होत नाही आणि नाशिकमध्ये अवेलेबल आहे, तर ती खूप कमी क्लिनिक्समध्ये अवेलेबल आहेत जेवढे मी सर्च केले होते. आणि जर तुम्ही एकदा जर तुम्ही ही टेस्ट करताय तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे किंवा कोणते फूड खाल्ल्याने तुमच्यामध्ये काय रिॲक्ट होतं. तर त्याच्यामध्ये माझ्याकडे पूर्ण जे त्यांनी बंच दिलेला होता जवळजवळ 200 टेस्टचा, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मला की कुठल्या कुठल्या गोष्टीची ॲलर्जी आहे, काय प्रिकॉशन घ्यायचे तुम्ही. सो हे लाईफ टाईमसाठी आपल्याकडे असणार आहे. तर मग मला असं वाटतं की जर तुम्ही केलं तर तुम्हालाही बऱ्याच गोष्टी माहिती पडतील. आणि ज्यांना स्किन प्रॉब्लेम्स आहेत किंवा मग रिपीटेड समजा काही गोष्टी रिपीटेड होतात खाल्ल्यानंतर किंवा मग तुम्ही आजारी पडतात, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये समजून येतात. आणि त्यांच्याकडे अँटीडोससुद्धा आहे. म्हणजे समजा जर सपोज आता एखाद्या गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे, समजा नॉनव्हेज खात असेल तर नॉनव्हेजची ॲलर्जी आहे, समजा घीची ॲलर्जी आहे, मिल्कची ॲलर्जी आहे, तर तुम्हाला ते 6 महिन्याची वॅक्सिन असते. वॅक्सिन म्हणजे एक डोसच असतो तो. तर जसं आपण पोलिओचा डोस देतो त्या टाईपमध्ये असतात. आणि जर तुम्हाला ती गरज वाटली तर तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही ती घेऊ शकता. सो माझ्या कंडिशनमध्ये माझ्या केसमध्ये ती मला गरज पडली नाही, त्यामुळे त्यांनी मला 10-20 डेजचा फक्त मेडिसिन दिला. तर मेडिसिनमध्ये कवर होऊन जाईल त्यांनी मला सांगितलं. पण ज्यांना जास्त ॲलर्जी असते तर अशांसाठी वॅक्सिन अवेलेबल आहे त्यांच्याकडे, अँटीडोस अवेलेबल आहे. सो मेक शुअर जर तुम्ही जात असाल तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि तुम्हाला भरपूर नॉलेज पण मिळेल ते. सो मला असं वाटतं की जर तुम्हाला करायचं असेल तर जे आपण हॉस्पिटलचं मी तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे, नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा.